या इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह म्हणजेच या जगाच्या पाठीवरती हा अल्लाच सर्वश्रेष्ठ आहे आणि मोहम्मद हा त्याचा दूत आहे. आश्चर्य वाटलं काय बोलतोय मी हे ऐकून. एक हिंदू, एक मराठी मुलगा आज हे काय बडबडतोय. अहो याला म्हणतात कलमा. शंड हिंदूंनो याला म्हणतात कलमा. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर या काही आता फोटोज आणि व्हिडिओज तुम्हाला दाखवतो म्हणजे एकंदरीत हा मुद्दा काय तो तुम्हाला समजेल. किंवा जर तुम्ही सोशल मीडियाच्या स्क्रोलच्या ह्याच्यामध्ये जरा ह्या व्हिडिओ मिस केला असेल तर त्या फोटो तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली व्हिडिओ कुठल्या मुद्द्यावरती मी बनवलेले आहे त्याचा अंदाज येईल. पहले वीडियो बघून घ्या आणि त्यानंतर मग आपण बोलू. मुझे पर थी क्या बोलते भेलपुरी खाने से मेरा पति साइड में था, एक इंसान है उसने उसको गोली मार दी यहाँ पे. उसने बोला कि ये शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी. नहीं आप टेंशन मत लो. अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में. मैडम ये जो भीड़ सब है प्रेशर, आप टेंशन मत लो. मेरे बेटे का बच्चा लो. हम बचा देगा कोई बात नहीं. भाई तो प्लीज भगवान के लिए बचा लो. जब से मन युवा डिजाइन किया है. ठीक है हम बचा देंगे. आप टेंशन मत लो. हम आ रहे हैं. आप टेंशन कोई बात नहीं. हम हैं हम आ रहे हैं. आप टेंशन मत लो मैडम. हम आ रहे हैं. मेरी खुदाया मुझे काला इधर मत ना. जो कलमा पडला नाही म्हणून 22 एप्रिलला जवळपास 28 लोकांना आपलं प्राण द्यावे लागले. आणि हा तुम्हाला शिकणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. नाहीतर उद्या जेव्हा तुमच्या घरामध्ये हे लांडे आतंकवादी येतील ना आणि जेव्हा तुमच्या डोक्यावरती बंदूक असेल त्यावेळेला जर तुम्हाला हे बोलता नाही आलं ना तर तुम्हाला ही तुमचा प्राण द्यावा लागेल. सोबत तुमच्या परिवाराला देखील तुमचा प्राण आणि त्यांचा प्राण द्यावा लागेल. एकंदरीत 6 प्रकारचे कलमा असतात. कलमा पडतात. त्याच्यामुळे हे 6 कलमा तुम्ही वाचून घ्या, शिकून घ्या, रट्टा मारून घ्या. म्हणजे उद्या जेव्हा हे लांडे आतंकवादी तुमच्या घरामध्ये येतील किंवा तुम्ही कुठेतरी फिरायला जाल आणि तुम्हाला जेव्हा पकडतील ना तर ॲटलिस्ट हे 6 कलमा वाचून तुमच्या नशिबात जर असेल तर तुम्ही वाचू शकता आणि तुमच्या परिवाराला देखील वाचवू शकता. हा असं अचानक हरेश्वर आज सेक्युलरवादी का बनलाय असंच वाटतंय का तुम्हाला. नाही म्हणजे आमच्या हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्माच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच धर्माचा द्वेष करायचा नाही हे शिकवलेलंच आहे. पण त्यासोबतच अहिंसा परमो धर्म धर्म हिंसा तदैवच हे सुद्धा शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त पहिलंच कडवं ऐकून अहिंसा परमो धर्म जर तुम्हाला करायचं असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला सेक्युलर हिंदू बनणंच गरजेचं आहे. त्यामुळे गुपचाप हे 6 कलमा पढायचे, रट्टा मारायचा आणि गरज पडली तर खतना सुद्धा करून घ्यायचा. असे तुम्ही सेक्युलरवादी हिंदू आपला जीव जाईल. त्यामुळे ज्या हिंदू राष्ट्रामध्ये आपण राहतो त्या ठिकाणी आज आपल्याला खतना करून घ्यायची आणि कलमा पढवून घ्यायची आपल्याला वेळ आलेली. कारण हिंदू झालाच शंढ तर त्याच्यामुळे तिथे दुसरं आपल्याला काहीच बोलता येणार नाही. पुत्रासारखी मूठ आवळायची आणि गप्प बसून राहायचं. आणि आता प्रश्न उरला तर कलमा पढायचा. तर माझ्या सेक्युलर हिंदूंनो, माझ्या सर्व हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, तुम्हाला कलमा पाठ करणं केवढं गरजेचं आहे ना याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे 22 एप्रिलला जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यामध्ये पहलगाम या ठिकाणी जे झालं ना ते पुन्हा नको व्हायला. असं जर वाटत असेल तर आज भीतीपोटी तुम्हाला हा कलमा शिकणं गरजेचं आहे. स्वतंत्र झाल्यानंतर 77 वर्षानंतर ज्या ठिकाणाला 370 कलम हटवल्यानंतर ज्या ठिकाणी शांती होती त्या ठिकाणी अचानक पर्यटन वाढलं, पर्यटक यायला लागले. त्यानंतर हे 4-5 लांडे आतंकवादी तिकडे येतात. हिंदू आणि मुस्लिमांना वेगळे करतात. 4-5 आतंकवादी म्हणजे फक्त 16, 18, 22 वर्षापर्यंत त्याच्या पुढचं त्यांचं वयच नव्हतं. तर हे 4-5 आतंकवादी येतात. आतंकवादी लांडे तिकडे येतात. फायरिंगच्या जोरावरती सगळ्यांना एकत्र करतात. मुसलमानांना वेगळं करतात. मुसलमानांच्या व्यतिरिक्त जेवढे सगळे आहेत त्यांना एका साईडला वेगळं करतात. कारण त्यांना लहानपणापासून तेवढंच शिकवलेलं आहे मुसलमानांच्या व्यतिरिक्त जो कोणी आहे तो काफिर आणि काफिरला आपण मारलंच पाहिजे. ज्यांना त्या ठिकाणी त्यांना विचारलं गेलं बाबा तुझा धर्म कोणता. धर्म विचारल्यानंतर त्यांना कलमा पडला येतो की नाही ते विचारलं. ज्यांनी वाचला त्यांना सोडलं. ज्यांनी नाही वाचला, ज्यांनी नाही पडला त्यांना तर मारलंच. आणि ज्यांनी वाचला त्यांच्यावर त्यांना डाऊट आला. त्यांच्या सोप्या शब्दात नाही बोलत तुम्ही, एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. त्यांच्या चड्ड्या खुलल्या, त्यांचं शिश्न बघितलं, त्यांचा खतना झाला की नाही ते पाहिलं आणि मग त्यांना गोळी मारली.
चलाने लगे वो, तो हम लोग सब लोग नीचे झुक गए। मेरे हस्बैंड भी मेरे साथ जो थे वो भी झुक गए। और फिर उन्होंने जब घोड़े वालों को जो थे उनको उधर उनके ऊपर से ऐसे फायरिंग करके बोला कि घोड़े वालों मतलब सवारी जो लेने वाले थे आदमी लोग, उनको बोला जाने के लिए। तो हमारे साथ में जो थे हेमंत जोशी वो बोले कि क्या हुआ है, आप ऐसा क्यों कर रहे हो? तो उनको डायरेक्टली हमारे सामने इधर शूट किया। तो मेरे हस्बैंड बोले कि गोली मत मारो, तो इनको भी इधर शूट किया। पूछा कि हिंदू कौन है और मुस्लिम कौन है, तो मेरे जीजा ने हाथ ऊपर किया तो इनको इधर डायरेक्ट शूट किया। हमारे सामने ही सब मारा उधर। हे असले छटूकचे 16-22 वर्षाचे आतंकवादी हातामध्ये रायफली घेऊन माझ्या भारतामध्ये येतात आणि दिसेल तसा गोळीबार करतात। आणि तुम्ही फक्त जे व्हिडिओ ही बघताय ना, त्यांना म्हणून सांगतो त्या ठिकाणी जी आतंकवाद्यांच्या समोर जस्ट तुम्हाला ठेवून तिथे इमॅजिन करून बघा, तिकडे तुमचे वडील असू शकतात, तिथे तुमची बहीण असू शकते, तिथे तुमचा घरातले कोणीतरी किंवा तुम्ही स्वतः असू शकतात। आणि हा दिवस यायला काय वेळ लागणार नाही, कारण आता जर आपण शंडासारखे बसलो ना तर हे दिवस यायला खरंच वेळ लागणार नाही। जरा विचार करा, कोण होती ही लोक? तुमच्या आमच्यासारखी एक मिडल क्लास फॅमिली मधली लोक, पैसे साठवून जम्मू काश्मीरला जायचं, फॅमिली सोबत ट्रिप एन्जॉय करायचं आणि परत यायचं, एवढंच त्यांच्या मनामध्ये होतं। पण गेल्यानंतर आपल्याला कलमा पडता येत नाही, त्याच्यामुळे त्यांना जीव द्यावा लागला, कारण फक्त एकच होतं की ते हिंदू होते। आता बरीच लोक म्हणतात की आतंकवादाला कुठलाच धर्म नसतो, तर मग फक्त हिंदू लोकांनाच का मारलं गेलं? हा, त्या ठिकाणी एक मुस्लिम व्यक्ती मेला, पण तो पण त्यांना वाचवायला गेला त्याच्यामुळे मेला। नाही, अपोज अजिबात करत नाही मी एक हिंदू आहे, सेक्युलर जरी नसतो तरी प्रॉपर हिंदू आहे। आम्हाला लहानपणापासून सनातनी धर्मामध्ये ते एकच शिकवलं जातं की कुठल्याही धर्माचा का असो ना, आपण त्याला आदर हा दिलाच पाहिजे। मला ना खूप काही बोलायचंय, खूप तळमळे मनामध्ये या विषयाबद्दल बोलायची, पण ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतो, ज्या समाजात वावरतो, त्या क्षेत्रामध्ये जर माझा कॉन्टॅक्ट लिस्ट जरी तुम्हाला दाखवला ना, तर 4,500-5,000 कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जवळपास 2,500-3,000 तर फक्त मुसलमान लोकच आहेत। आणि ते असंही नाही आहेत की ते फक्त आतंकवादी असे नाही आहेत, ते एक नॉर्मल माझ्या सारखेच ते मुसलमान आहेत। पण एखाद्या समाजावरती बोलणं हे त्यांना किती वाईट होणार, त्यासाठी मी एवढा दिवस फक्त बघतच होतो, व्हिडिओ त्यासाठीच बनवत नव्हतो। पण जर आज या ठिकाणी जर मी बोललो नाही ना, तर मग खूपच लेट होईल। ऍटलिस्ट जी मनामध्ये भडास आहे ना, ती फक्त मी समोर करू शकतो, बाकी तर काही करू शकत नाही, कारण आपला हिंदू हा शंड झालेला आहे। तर लोक म्हणतात की आतंकवादाला धर्म नसतो, तो कुठल्याच धर्माचा नसतो आतंकवादी। तर माझे 4-5 प्रश्न आहेत, त्याचे मला फक्त उत्तर तुम्ही स्वतः द्या। प्रश्न पहिला, जर आतंकवादाला धर्म नसतो तर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जर आतंकवाद झाला तर 99.99% हा तो आतंकवादी मुसलमानच कसा काय असतो? प्रश्न दुसरा, आज भारताला 77 वर्ष झाली स्वातंत्र्य भेटून, आणि जिथे पाकिस्तानची बॉर्डर आहे वरच्या बाजूला, तिकडे राजस्थान, गुजरात, पंजाब, जम्मू काश्मीर अशी गेलेली आहे। क्रम चुकला तरी पण समजून घ्या, गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू काश्मीर। पण जम्मू काश्मीर शिवाय तुम्ही इतर कुठल्याही राज्यांमध्ये अशा घटना कधी होताना बघितल्यात का? आता जम्मू काश्मीर ज्या प्रकारे विभागला गेलेला आहे पाकिस्तान आणि भारतामध्ये, त्याचप्रमाणे गुजरात, राजस्थान, पंजाब हे सुद्धा तेवढंच विभागलेलं आहे। पण ही जी घटना आहे ती जम्मू काश्मीर शिवाय दुसऱ्या कुठल्या राज्यांमध्ये अजूनपर्यंत कधी घडताना बघितली नाही। कारण फक्त एकच आहे, तिकडच्या लोकल लोकांचा सपोर्ट। आता काही आकडेवारी तुमच्यासमोर मी दाखवतो, त्यावरूनच तुम्हाला समजून येईल। तुम्ही हवे तर सरळ गुगलला जा आणि हवं तर क्रॉस चेक करून घ्या। कच्छ, जिथे हिंदू जवळपास 80% आहे, मुसलमान 21.14% आणि जैन 1.21%। अमृतसरमध्ये जर तुम्ही गेलात तर शीख 69%, हिंदू 28%, ईसाई 2% आणि मुसलमानचा पर्सेंटेजच येत नाही। आता प्रश्न येतो तर जम्मू काश्मीरमध्ये, जिथे हिंदूंची संख्या 28.44%, शीखांची संख्या 1.88% आणि मुसलमान 68.31%। फरक तुमच्या समोरच आहे। ज्या ठिकाणी मुसलमानांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणीच आतंकवादी कारवाया कशा काय होऊ शकतात, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे। प्रश्न तिसरा, ज्या कुराणाचे हे दाखले मुसलमान लांडे देतात, ज्या कुराणाच्या जीवावरती हे ओढतात, जे म्हणतात की कुराणामध्ये लिहिलेलं आहे की मुसलमानांच्या व्यतिरिक्त इतर धर्मातले कोणीही असो तो त्याच्यासाठी काफिर आणि काफिरला मारलंच पाहिजे, तर मला सांगा या जगाच्या पाठीवरती मुसलमान धर्म आला कधी आणि कुठून आला?
तो आला अरबवरून. जेव्हा अरबची लोक भारतामध्ये स्वाऱ्या करून आले, चढाईला आले, तेव्हा ह्यांचे आजोबा पणजोबा ह्यांचे डांग फाटली आणि त्यांनी तो धर्म स्वीकारला. त्याच्यामुळे त्यांच्या नाजायत बापाने जे त्यांना सांगितलं तेच त्यांनी आता त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत पसरवत होते. आणि आज जी लोक ज्या कुराणाचा दाखला देतात, मला त्यांना सरळ विचारायचं की त्यांनी हा कुराण कितपत वाचला आहे. या बाडग्या लांड्यांना माहिती तरी आहे का कुराण म्हणजे काय ते. आमच्या गीतेमध्ये तर फक्त एवढंच दिलं की सर्व धर्मसंभाव एवढंच शिकवलं आम्हाला. नाही, गीता विरुद्ध कुराण हे वाद मला घालायचाच नाही, कारण की मला माहिती आहे माझा सनातन धर्म नेहमीच जिंकणार. या बाडग्या लांड्यांमुळे आम्हाला किंवा आमच्या हिंदू सनातन धर्माला घंटा फरक नाही पडत. पण माझा मुद्दा समजून घ्या. या कुराणाच्या दमावर त्या 16-18 वर्षाच्या लांड्यांनी माझ्या भारतातल्या 28 लोकांना ठार मारलं. आणि फक्तच ठार मारलं नाही, जात मोदीपर्यंत जाऊन संदेश पोहोचवा हे सुद्धा सांगितलं. हे ते बोलताना एवढी तळतळ आणि एवढी तळमळ माझ्या मनामध्ये आहे ना. पण शेवटी काय, तुमच्यासारखे जे शंड हिंदू आहेत ना, ते मात्र एकच म्हणाले आपण पण कलमा पडला पाहिजे. म्हणा ना, संध्याकाळ 7 वाजले शुभंकरोती म्हटलं, त्यानंतर तुम्ही 6 वेळा आपला कलमा पडून घ्यायचा. सकाळी मंदिरात जाताना, मंदिरात गेल्यानंतर तिकडे पण नमाजच अदा करून या. आणि आता तेवढंच राहिलेलं आहे. जर तुम्ही हिंदू लोकांनी जर एकवटले नाही, जर आपणच प्रयत्न केले नाहीत ना, तर ही परिस्थिती यायला सुद्धा वेळ लागणार नाही. एखाद्या गणपतीच्या मंदिरात किंवा एखाद्या शंकराच्या मंदिरामध्ये आपल्याला नमाज अदा करावा लागेल. आता हे पाकिस्तानच्या लोकांनी त्यांना साथ दिली का काही असू देत, पण या झटूक लोकांच्या पृष्ठभागात तेवढा दम नव्हता की माझ्या भारतातल्या सीमेवरच्या असलेल्या जवानांच्या आर्मीच्या समोर जाऊन हे गोळीबार करणं. त्यांना माहिती होतं की एकाच मिनिटामध्ये त्यांचा खात्मा होऊन जाईल. पण एवढी गोष्ट मात्र मला या वयामध्ये आता तरी ही गोष्ट क्लिअर झालेली आहे की ह्या लोकांना फक्त आतंकवाद जो त्यांनी दाखवला तो फक्त एकच गोष्ट दाखवला, आणि तो म्हणजे कुराण. तुम्ही कुराण पढा, तुम्ही कुराण वाचा, तुम्ही कलमा पढा. हा फक्त एवढाच विचारी घातलेला हा अभ्यास होता, असं माझं वैयक्तिक मत आहे. 140 करोड लोकसंख्या असलेला भारत देश, त्यातले 10 करोड तर सोडूनच द्या. जम्मू काश्मीर आणि पश्चिम बंगालमध्ये लांडे भिक्कार चोट झाले आतंकवादी, त्यांना तर सोडूनच द्या. उरलेल्या 130 करोड लोकांना त्या 4 पोरांनी फक्त एकच संदेश दिला, तुम्ही सुद्धा कुराण वाचा, कलमा पढा. कारण शंड, तुम्ही जेवढे शंड आहात ना, शंड हिंदूंनो, जर तुम्ही उद्या कुराण वाचला नाही ना, तर तुमची सुद्धा हीच अवस्था केली जाईल. हा सरळ आणि क्लिअर कट मेसेज त्या लांड्यांनी तुम्हाला आणि मला, आपल्या हिंदू समाजाला, सनातन संस्कृतीला दिलेला आहे. मग काय एकच आहे, सिंपल सोपा उपाय, कलमा पाठ करून घ्या, कुराण खिशातच घेऊन चाला, आणि फार तर वेळ जर आलीच तर खतना सुद्धा करूनच घ्या. मी आहे सेक्युलर आहे, त्याच्यामुळे सर हे बोलू शकतोय. सेक्युलर हा शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. कुठलीही गोष्ट बोलण्याच्या अगोदर ही गोष्ट काय, सेक्युलर काय, आणि ते फक्त मुसलमानांच्या बद्दलच का बोलले होते चांगलं, हिंदूंच्या व्यतिरिक्त जेव्हा पश्चिम बंगालला हे सगळं झालं त्यावेळेला हे सेक्युलर कुठे गेले होते. नाही, सध्या तरी त्या पश्चिम बंगालच्या विषयामध्ये हात घालत नाही. जो मुद्दा चालू आहे त्याच मुद्द्यावरती बोलतो. आता सध्या थोडंसं हे सगळं साईडला ठेवून आपल्या भारताच्या सुरक्षा यंत्रणेवरती येऊया. सुरक्षा यंत्रणा भारताची सगळ्यात बाप अशी सुरक्षा यंत्रणा असताना, ज्या ठिकाणी 2000 लोक पर्यटक ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी तुमचा एकही जवान तैत नाहीये, एकही पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी तैत नाहीये. हे असं होऊ कसं शकतं? हे प्रश्न जेव्हा त्या सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी विचारले, त्यांच्याकडून एक उत्तर आलं, आणि ते म्हणजे हे जे गाव आहे ते गाव 2 महिन्यानंतर ओपन होणार होतं. म्हणजे जेव्हा अमरनाथ यात्रा चालू होते, ती यात्रा चालू झाल्यानंतर या ठिकाणी वस्तीला म्हणून लोक राहतात, आणि इकडच्या स्थानिक लोकांनी 20 एप्रिलला अचानक हे सगळं ओपन केलं. आता फक्त मला एक गोष्ट सांगा, जर 20 एप्रिलला हे ओपन केलं, घटना 22 एप्रिलची, 2-3 दिवसांमध्ये एवढे सगळे टेंट, लहान पोरांच्या खेळण्याचे झोपाळे हे 2 दिवसांमध्ये खालतून वरपर्यंत पोहोचलं, आणि एकाही कर्मचाऱ्याला जाग नाही, एकाही कर्मचाऱ्याच्या डोळ्यातून दिसलं नाही. ते इथे प्रश्न येतो तो फितुरीचा. पॉइंट असू शकतो तिकडच्या एक जे सुरक्षामध्ये असतील, कोणी असतील, कुठल्याही जातीचे असतील, फितुरी पुरतं त्यांनी लोकांना जाऊ दिलं असेल, 4 पैशासाठी जाऊ दिलं असेल. त्यांना नसेल माहिती, किंवा माहिती असेल की बाबा पुढे असं काही होणार आहे. पण प्रश्न एकच आहे, फितुरीचा. नाही, या संस्कृतीबद्दल बोलायची माझी अवकात नाही. हे जे काही आहे भारतीय सुरक्षा व्यवस्था, माझी बोलायची अजिबात अवकात नाही. एक हिंदू भारतीय म्हणून, एक फक्त भारतीय म्हणून मी हे एवढंच बोलू शकतो, आणि तेवढंच फक्त मी बोलणार आहे. कारण 300 वर्षापूर्वी एक घटना आपल्या भारतामध्ये, एक महाराष्ट्रामध्ये घडली होती.
माझ्या छत्रपती शंभूराजांना आपल्याच राज्यातला एक फितूर लांडांना जाऊन भेटला आणि त्याच्यामुळे शंभूराजे पकडले गेले. नाहीतर त्या लांडांची मजाल माझ्या शंभूराजांना पकडायची. आणि हीच अवस्था आज जम्मू काश्मीरमध्ये होत चालली आहे. लोकल सपोर्ट शिवाय ते आतंकवादी तिकडे आलेच कसे, आणि हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. लोकल सपोर्ट मधले 2 जण त्या आतंकवाद्यासोबत होते. त्याच्यामुळे लोकल सपोर्ट हा जेवढा जास्त त्यांना जातोय तेवढीच भारताची अधोगती व्हायला तेवढीच त्यांना मदत मिळते. पण मला माझ्या भारतीय सुरक्षा यंत्रणेवरती आणि मोदी सरकार फक्त मी मोदीला एवढा सपोर्ट करतच नाही, पण या गोष्टीसाठी मी छातीटोकपणे सांगू शकतो की मी मोदीला सपोर्ट करायला, मी काय भारतातले जे कोणी अपोजिशनला जरी असतील तरी पण या घटनेसाठी मोदी सरकारला पाठिंबा करायला सर्वांना विश्वास आहे की मोदी सरकार किंवा बीजेपी नाही म्हणत आहे मी, किंवा मोदीच फक्त पर्टिक्युलर नाही, म्हणजे सरकार जे काही त्यांची पावले घेईल आणि त्याच्यावरती सगळ्यांनाच पूर्ण विश्वास आहे. पण जाता जाता मात्र एकच बोलेन, बघा विचार करण्यासारखंच बोलतो मी, असं वायफाय काय बोलत नाही. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी याच विषयावरती बोललो होतो आणि आता पण तोच मुद्दा तुम्हाला फक्त पटवून देतो. 4600 किलोमीटर दूर असलेला एक छाटूकसा देश, ज्याचा नकाशावरती स्वातंत्र्यच नाहीये, त्या देशामध्ये घडत असलेल्या जेनोसाइड विरुद्ध तुम्ही एक कॅम्पेन पूर्ण सोशल मीडियावरती चालू करता. मुसलमानच नाही तर भारतातले हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व धर्मीय त्या कॅम्पेनला पाठिंबा देतात. पण आज तशीच घटना आपल्या स्वतःच्या भारतामध्ये पश्चिम बंगालमध्ये होते, जम्मू काश्मीरमध्ये होते, पण ती घटनेला सपोर्ट करायला आपल्या भारतीयांची डांग फाटते. बरोबर ना? आता विचार करण्याचा प्रश्न हा आहे की आपण राफासाठी, गाझासाठी दुनियाभरच्या पोस्ट केल्या. आता फक्त डोळे बंद करा, मनावर हात ठेवा आणि या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधल्या किती मुसलमान लोकांनी हे जे प्रकरण झालं जम्मू काश्मीर मधलं त्यासाठी स्टोऱ्या टाकल्या, त्यासाठी स्टेटस टाकले? फक्त विचार करू आणि सांगा. मी सांगतो बोटावर मोजणं इतकेच आहेत, लिटरली बोटावर मोजणं इतके. पण त्याच गोष्टींमध्ये रिप्लाय करणारे, या व्हिडिओमध्येच बघा, रिप्लाय करणारे जे सगळे आहेत स्माइलिंग इमोजीवाले ना, ते फक्त मुसलमानच आहेत. त्या ठिकाणी एकही हिंदू किंवा एकही ईसाई तुम्हाला दिसत नाही. कारण काय याचं? कारण तुम्हाला साफ माहिती आहे, ही म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे आणि कीड आपल्यालाच मुळासकट काढून टाकायला पाहिजे. उठा हिंदूंनो, जागे व्हा, विचार करा. असं नाही म्हणते की डायरेक्ट तलवारी, कुऱ्हाडी बिराडी घेऊन लढायला जायचं नाही. विचार करा, आपण काय करतोय, कोणाला पाठिंबा देतोय, हा एक विचार करा. काँग्रेसच्या काळामध्ये काय अवस्था होती, आताच्या काळामध्ये काय अवस्था आहे, खूप फरक आहे. नाही, मी मोदींविरुद्ध बोलत नाहीये हो, किंवा काँग्रेसचा पाठिंबा देत नाहीये, मी मोदींच्या साईडनेच बोलतोय. आज दहशतवादी कारवाया कमी झाल्यात पण आहेत. प्रश्न येतो तो म्हणजे फितुरांचा. भारतातच राहून, भारतातच खाऊन, भारतातच हगायचं, भारतातल्याच सुरक्षा यंत्रणेवरती पोखरण घालायची. आणि अशा लोकांना आपण साथ देतो, त्यांचे धंदे वाढवून देतो, त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये नाही मेरे मुसलमान भाई को बुरा लगेगा. अरे त्यांनी कधी विचार केला होता का? जम्मू काश्मीरमध्ये जेव्हा पंडित लोकांना जेव्हा बाहेर काढण्यात आलं तिकडच्या, त्यावेळेला तिकडच्याच मुस्लिम लोकांनी बाजूच्या घरातल्यांना हिंदू लोकांना ठार मारलं, त्यांची घरं स्वतःच्या नावावर करून घेतली. त्याच्यामुळे भाईचारा हा फक्त म्हणण्यापुरताच आहे. ऍक्च्युअल भाई हा फक्त चारा म्हणून ते वापरतात. पहला जिस आदमी को पहले आपने जान से मारा वो कौन था? पहला मर्डर मैंने सतीश को मारा. सतीश कौन? सतीश कुमार टिक्कू. कौन था ये? मुझे ऊपर से मतलब ऑर्डर दिया गया कि उसको हिट करो, मैंने किया. कौन था ये? पंडित लड़का. एवढंच सत्य आहे. आणि सत्यतेवरून आठवलं, हिंदूंनो जागे व्हा, विचार करा. आत्ता वेळ गेलेली नाहीये, नाहीतर मग 4-5 वर्षानंतर जी अवस्था भारतामध्ये होईल ना, त्यासाठी हे 6 वाचून घ्या, कलमा पढून घ्या, नमाज कसा पडायचा ते सुद्धा शिकून घ्या, खतना सुद्धा करून घ्या आणि सगळ्यात शेवटी हलाला करायला सुद्धा तयार.
तर एकंदरीत हा मुद्दा तुम्हाला पटला असेलच अशी माझी खात्री आहे, त्याच्यामुळे तुम्ही आतापर्यंत हा पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी पाहिला. जर मुद्दा आवडला असेल किंवा तुमचे काही अभिप्राय असतील तर मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर मुद्दा पटला असेल, आवडला असेल तर जास्तीत जास्त हिंदूच लोक नाही, जास्तीत जास्त मुसलमान सोडून सगळ्यांना, त्यांनाही पडलं तर मला काही फरक पडत नाही, पण जास्तीत जास्त शेअर करा. डोळे उघडण्याची खरंच आज गरज आहे. आणि जाता जाता चॅनलला मात्र सबस्क्राईब करून जा, की जेणेकरून याच्या व्यतिरिक्त अजून पुढच्या मुद्द्यांवर जेव्हा मी व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन पटकन ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुढची व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद. माझं नाव हरेश्वर गुरुनाथ सोनसुरकर. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.